वेलकम बॅक टू मी तुमचा डीजे विकास फ्रॉम. तर आजचा व्हिडिओ एकदम नाद खोळा आहे. नेमकं म्हणले की एक पॅनरोल कसं बनवायचं ते पण मी मराठीमध्ये सांगणार आहे. तर विनंती की सगळेजण फुल व्हिडिओ वॉच करा, कारण व्हिडिओ जरा लांब होईल पण तुम्हाला कळेल की नेमकं पॅनरोल कसं बनवते ती कुठल्याही सॉन्गसाठी आणि गाण्यासाठी, डीजे असो का कुठला बॉलिवूड वगैरे कुठला पण असो. तर चला जाऊ म्हणून लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघा असला इंटरफेस आला. आता असला इंटरफेस येताना आपण काय करू, याची बीपीएम सेट करू एकदम 120 नाही 130 घेऊ एक्झॅक्टली. चला विषयात 130. आता इथे येऊ व्ह्यू चॅनल रॅकमध्ये. तर व्ह्यू चॅनल रॅकमध्ये आला की नाही इकडे प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं, म्हणजे की राईट क्लिक करायचं, पूर्ण असं एक इंटरफेस उघडतो. असं उघडल्यानंतर काय करू, इकडे हा घेऊ FLEX. ठीक आहे, ह्याला डबल टॅप करू. याला डबल टॅप केल्यानंतर असला इंटरफेस येईल याचं. तर याच्यामध्ये काय करू, इथं सिलेक्टमध्ये आहे आणि इथं येऊ आपण इथं पॅकमध्ये. तर इकडं बघू कुठला चांगला आहे. तर हा तेवढं का बेटर नाही आहे, दुसरं बघू. हा पण तेवढं बघू म्हण, याच्यावरच आहे हे. हा ठीक आहे, हा घेऊ. हा सिलेक्ट झाला. आता काय करू, ह्याला टाकू ट्रॅक 1ला. ह्याला टाकू ट्रॅक 1ला. आता ही वरचं करू डिलीट, राईट क्लिक डिलीट. तर आता आला ही वन पॅटर्नमध्ये. तर वन पॅटर्नला क्लिक करू, ते पॅटर्न आहे. याला पॅटर्न क्लिक केल्यानंतर असला इंटरफेस. मग असं घेऊ. असं घेऊनंतर आता येऊ व्ह्यू चॅनल रॅकमध्ये येऊ. मग ते काय करू, आता जी घेतलंय ना आपण फर्स्टला, तर त्याला करू राईट क्लिक इथं. मग उघडू म्हणून पॅनरोल. ठीक आहे, आता इथं बघू म्हण. तर C6 ठीक आहे, हे घेऊ म्हण. तर आता एक पॅनरोल बनवायचा. पॅनरोल बनवायचे म्हणजे मोस्टली बोलले की आपण 2 बॉक्स 3 बॉक्स असं पकडून बनवू शकतो, म्हणजे बीड बॉक्स. ठीक आहे, आता एक बॉक्समध्ये 4 केक असतील बरोबर, एक बीड बॉक्समध्ये 4 केक. तर अशा प्रकारेच आपलं पॅनरोल आहे. ठीक आहे, आता बघा इथं मी टिक 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 चालू करतो. 1 2 3. आता एक छोटासा पॅटर्न तयार झाला, तुम्ही बघू शकता. आता बघा बघा किती चांगल्या पद्धतीने एक पॅनरोल तयार झाले. आता तुम्हाला बेसिक सांगायला गेले की बघा आता मी फक्त C6 वरच पूर्ण एक पॅटर्न तयार केलेला आहे. ठीक आहे, तर आता ही खालची रेषा काय आहे ती, ही आहे ती याची व्हॉल्यूम कंट्रोल. ठीक आहे, आता याला खाली घेतलो बघा. आता इकडं ही बघा, माझ्या माऊसवर लक्ष द्या. आता याला घेतलो मी खाली. आता आवाज बघा, आता हे आहे ना नोट, तर याचा आवाज बघा किती कमी येत आहे, कसं असं. तर आता आपण ह्याला करू जे आहे एडिटिंग. म्हणले की ह्याची व्हॉल्यूम कंट्रोल सोबत आपण जरा खेळू म्हण. ठीक आहे, तर आता बघा फर्स्ट बघा, आता ही फर्स्ट ही आहे. हा आता ही टिन आहे ना, ह्याला थोडासा घेऊ कमी. आणि आता बघू थोडासा वर घेऊन थोडा. हा तर ह्याला थोडा घेऊ म्हण, ह्याला आणि ह्याला. हा ठीक आहे, आता त्याच्या खालचं आता C5. ठीक आहे, तर असं टिक लावूनच करायचं. कारण काय माहितीये का, टिक लावलं तर तेव्हाच ते कळतंय की बरोबर टिक अनुसार पडायला का ना. म्हणजे एक बेस लाईन पकडा, ती टिक आहे ना, त्याला तुम्ही बेस लाईन पकडा. तर याला काढू म्हणून जरा बघू, जरा वेगळं कसं तर वाटायला लागलंय. आता बघू. तर इथं काय करू, ह्याला 1-2 बॉक्स घेऊ, असं 3 घेऊ, 3. हाँ ठीक है।
हा जरा बेटर वाटायला लागलाय. आणि इथे काय करू, इथे छोटासा करू म्हणजे इथं लास्टीला. अरे बस आता बघू. तर बघा किती चांगल्या पद्धतीने झालेला विषय. तर आता याला थोडंफार अजून ऍडजस्ट करायचं आपल्याला. तर आता इथं झालं ठीक आहे. आता इथं खालचं ही बघा, ही फक्त आपण एकच लावू म्हणजे काय C4. तर इथे जरा कट करू म्हण, इथे घेऊ म्हण. ठीक आहे. तर इथं बघू म्हण. आता इथं काय करू, डबल घेऊ म्हण. ठीक आहे बस. तर हे खालचं नकोच, C4 मधलं नकोच आपल्याला. तर एवढं बाद झालं पॅटर्न. ठीक आहे. आता हे सगळं केलेलं इथं खाली आलं बघा, फर्स्ट पॅटर्न. ठीक आहे. ठीक आहे, असं एक पॅनरोल तयार करते ती. आता सेकंड ह्याला थोडं बीट लावून बघू म्हणून आपण बीट. तर बीट लावून आपण एक ढोलकी. तर बघू ढोलकी इथं सॅम्पल मध्ये येऊ, इथं बघू. तर हे बघू मॅच होत आहे, ही मॅच होते बघू. थोडं ह्याचा व्हॉल्यूम कम करू. तर थोडं मॅच व्हायला लागले. सेकंड बघू म्हणून आपण. हा थोडा जरा जास्तीच मॅच व्हायला लागले. फोर्थ काय आपलं बघू. ठीक आहे. तर आता ही 3, आता ही ढोलकी आहे ना, 3 ढोलकी. तर पहिला हे लावून फोर्थवाला घेऊ. आणि ह्याला काय करू, ह्याला लास्टला घेऊ, तिसऱ्या ढोलकीला. आता ही फोर्थला घेऊ 5व्या बारपर्यंत. बघा इथं 5वा आहे. आता ह्याला पण वाढवू. ह्याचं थोडं व्हॉल्यूम कमी करू, कारण जरा अडचण करायला लागली बा ह्याला. ठीक आहे. ए बापरे, फोर्थला. ठीक आहे. आता बघू. आता ही ब्रेक आहे ना, ह्याला ब्रेकचं व्हॉल्यूम जराच कमी करू. तर ही लावून बघू. तर ही फर्स्ट ढोलकी लावून बघू. बघा आता ही फोर्थवाला तर तेवढं का बेटर वाजे नाही. फोर्थवाला डिलीट केलो, फर्स्टवाला जरा मॅच व्हायला लागलाय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, सॉरी. तर आता काय करायचंय, आता ही लावून बघू खाली त्याच्या. तर एक ढोलकी बंद करू आणि तर ही इथं लावायचं आपल्याला. कुठं, इथं 5व्या बारला. आणि ही तिसरा आहे ना, ह्याला एक्सचेंज करू ब्रेकला. तर थोडासा ही चांगला आहे. आता आहे ना तिसरा ढोलकी, ह्याला जरा व्हॉल्यूम थोडंच कमी करू. ह्याला पहिला टाकू आपण मिक्सर चॅनलवर. ठीक आहे. तर काय करायचं, कंट्रोल एल दाबायचं, डायरेक्ट मिक्सर चॅनलमध्ये जातं. तर इकडे काय करू, एक आपण इफेक्ट घेऊ आपण इक्वलायझर 2. ठीक आहे. ह्याला घेतल्यानंतर याचा फक्त बेस कमी करू पूर्ण. ठीक आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं, जरा इकडं ह्याला बी जरा कमी घेऊ. बस. आता याचं व्हॉल्यूम कमी करू. कशाचं याचा. ठीक आहे. याला डबल क्लिक, व्हॉल्यूम कमी. ठीक आहे. आता याला घेऊ पूर्ण स्टेपपर्यंत. तर थोडासा प्रॉब्लेम आहे इथं बघा, ही जरा शिल्लक झाले जास्त. सॉरी लांब पुढं चाललंय. तर इथे एक छोटासा ही दिसेल बाण बघा, इकडं राईट लेफ्टला बाण. ह्याला क्लिक करू
मला काय करू, जरा मागं ओढू बरोबर 10च्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे, बॉक्समध्ये. आता तर थोडा तुम्हाला बीट ऐकू येत असेल तर वाढतो अजून. तर ही पण थोडं का मॅच होईन आहे. तर फर्स्ट वालाच बघू मग. तर ही पण तेवढं का बेटर देईन यार. तर असं लावून लावून बघायचं, आपल्याला कळते की कुठला काय चांगला आहे, कुठला काय विषय आहे. तर एक कंटेंट बनवायचं म्हणलं की आपल्याला करावं लागेल ना. ठीक आहे, आता दुसरं बघू म्हणून आपण. त्याला काढू म्हण. हा, तर हा थोडा भारी वाटायला लागलाय. तर आता इथे लावून बघूया. आपल्याला बघायचं की कुठल्या कुठल्या बीटला ती मॅच होते पियानो. ठीक आहे, आपण ती बघायला लागलो. आपण नाही की गाणं बनवायला लागलो पूर्ण बघायला. आता हे ढोलकीला मॅच झाला. आता मेन आपण पियानो रोलच्या आत जाऊ. तर बघा आपलं ही पियानो रोल. ठीक आहे, आपल्याला कसं कसं बनवलेलं बघा. इथं आपण फक्त C6 C5 आणि आपण याच्यावर पण जाऊ शकतो C7 ला. ठीक आहे, तर आपल्या अनुसार तुम्ही बनवू शकता. आणि याच्यामध्ये काय असं अवघड नाही आहे, फक्त एक फ्लो पकडायचं स्टार्टिंगचं. तर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. दुसरं एक पियानो रोल अजून एकदा उघडून, तरी झाले राहू दे. तर आपल्या सायकलला क्लिक करू, राईट क्लिक माऊसचं बटन. तर इकडे येऊ, अजून एकदा तेच घेऊ. मग सेकंडला येऊ, सेकंड आल्यानंतर इकडं आपण आता हे घेऊ, ह्याच्यावरचे घेऊ. नाही, हा पण बरोबर नाही. ठीक आहे, बघू मन. राईट हाच घेऊ, हा घेऊ. आता काय करायचं, डायरेक्ट कंट्रोल एल दाबायचं, तर मिक्सर चॅनलमध्ये जातो. तर आता काय करायचं, पॅटर्न 3 कडे घ्यायचं पहिला. ही आहे ना पॅटर्न 3 करायचं. ते केल्यानंतर असं एकदा पेस्ट करून टाकायचं. काय आता आपण ह्याला पॅटर्न दाबलं तर खाली येऊन फक्त राईट क्लिक. ठीक आहे, आता ही झालं एक पॅटर्न. ठीक आहे, आता काय करू, इथं येऊ, 3 ला राईट क्लिक करू, पॅनल रोल उघडू म्हण. आता एक फ्लो पकडू म्हण, फ्लो फर्स्ट ही. ठीक आहे, आता बघा, आणि टिक 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 चालू ठेवायचं. ठीक आहे, त्या टिकटिक वरून आपण बरोबर त्या बीटानुसार लावायचं. आता बघा मी चालू करतो. आता ऐका, पहिला पॉप, आता थोडासा बघा. आता इथं लावू म्हणून बघा, पॉप 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 पॉप. ठीक आहे, इथं काय करू, जरा ह्याला वडून लावू. हा, आता इथं घेऊ, याला थोडं कमी करू, इकडे घेऊ. कसं किती भारी झालं तयार. आता ही पण एक नवीन तयार झालं. सेकंडला काय करू, ह्याला असं करू, ह्याला असं करू. ठीक आहे, बाद झालं. आता काय करू, ह्याची कॉपी काढून घेऊ. ठीक आहे, ह्याची कॉपी. तर कंट्रोल ए दाबायचं आणि कंट्रोल सी दाबायचं, एक कॉपी झालं. अजून कंट्रोल व्ही दाबून त्याला पेस्ट करायचं आणि याला पकडून खाली घ्यायचं 5 कडे. हा, ठीक आहे, हा जरा बेस्ट झाला हा पण. आता याला जरा आपण जरा कडक मध्ये देऊ आवाज. हा, तर C7. तर ह्याला बंद करू म्हण, नाहीतर अडचण करते मध्ये. ठीक आहे, ह्याला जरा लॉंग घेऊ C7 ला. आणि इथं आता ह्याला जरा छोटा करू म्हण, छोटासा बास. ह्याला जरा फर्स्टला बी कमी करू, ह्याला फर्स्टला घेऊ आणि इथे उघडू. हां हां, ठीक आहे. आता काय करू, आता हे आहे ना सेंटरमध्ये लावून आणि इकडे लावून. तर सेकंड येतं. असं बघायचं. ठीक आहे,
काय करू, छोटे छोटे 2 करू मग बस. आता सेकंडला इथं 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 मोठं, इथं मोठं. हां इकडलं बरोबर आलं, इकडे जरा झोल वाटायला लागलाय, तर याला काढू. याला थोडं लॉंग थ्रो घेऊ आणि याला थोडं पार्क करू. हां चला, बेसिक शिकवायचं आपल्याला. तर या असं झालं एक तयार नवीन पॅटर्न. तर काय करू आता, याला करू कट. तर आता ही दुसरा इथं आला, ठीक आहे. आता ह्यासोबत लावून बघू. तर काय करू, हे जो वरचं काढू 7चं, ठीक आहे. जरा खूप अडचण करत आहे बीट मॅच होण्यासाठी, ठीक आहे. ह्याला काढलं, फक्त तेवढं ठेवलं आपण जे केलेलं. हा बघा, हा पण मॅच झाला, ठीक आहे. आता दोन्ही लावून बघू. बघा आता हे दोन्ही एकदम तर मॅच होई नाही. आता काय करू, एक बंद करू. आता हा मॅच झाला फर्स्ट वाला आणि सेकंड वाला. खरं म्हणलं जी ही आहे ना फर्स्ट पॅटर्न, तर ती मॅच व्हायला लागली ढोलकीला, आणि सेकंड आता जी आहे ना पॅटर्न 3 ती व्हायला लागली ह्याला, ठीक आहे. बघा याला वरचला काढू, फक्त हे ठेवून. हा आता एकदा पूर्ण प्ले करून बघून. त्याला आपण अजून काय काय लावू शकता, तर सिलेक्ट करू. अजून दुसरं कादर लागेल का, इथं येऊ. अजून एक बेस घेऊ. कुठलं घेऊ बेस, हे घेऊ बेस, BOO बेस, ठीक आहे. ह्याला घेऊ. ह्याला घेतल्यानंतर कंट्रोल L दाबायचं, एक पॅटर्न मध्ये जातो. पॅटर्न नंबर किती 4, तर याला घेऊ 4 मध्ये, ठीक आहे. ह्याला 4 घेतला. तर आता काय करू, इकडे येऊ. तर ही खालचे बघा बीट, ह्याला बंद करू म्हण, हे सगळे लूप्स वगैरे. तर आता इथं येऊ व्ह्यू चॅनल रॅक मध्ये. तर इथं काय करू, आता फोर्थला राईट क्लिक करू, पॅनरोल उघडू म्हण. नाही त्याच्या अगोदर पहिला काय करू, व्ह्यू चॅनल उघडूच. मग इथं बेसला ह्याला क्लिक करू एकदा. तर काय करू, मेड कमी करू. तर बेस आहे ना जरा वाढवू म्हण, आपण फुल करू म्हण. आणि जरा ट्रबलला थोडा कमी करू म्हण, ठीक आहे. बस आता इथं हा. तर आता आपल्याला एक म्हणजे 3 नोट बनवायचे, ठीक आहे. 3 नोट, ती कसं मोठे वाले बघा, तेवढे वाले बघा. आता ठीक आहे. आता याला मॅच होणार वरचं बघू. आता वर कुठला मॅच होतंय. आणि कधी पण बेस लाईन बनवताना आपण खाल्लं बनवायचं नाही बघा, इकडनं खाल्लं नाही बनवायचं, ह्याच्या वरनं बनवायचं, ठीक आहे. आता बघा मॅच झालं. आता सेकंड वाला बघू. हा ठीक आहे. आता नोड बघा, आता C5 आता येतं. तर इथं थोडा मिस्टेक व्हायला लागली. बस आता एवढं बाद झालं. तर काय करू, आता आपलं व्ह्यू मिक्सर मध्ये येऊ. तर 4 तिथं आहे ना, तर ह्याला करू इथं इफेक्टच्या ऑप्शन मध्ये राईट क्लिक करू. मग इकडे हा घेऊ, ठीक आहे. GROSS बीट्स, ठीक आहे. बीट वगैरे काय, ठीक आहे. आता इथं बघा एवढं मोठं ऑप्शन येते. तर इथं काय करायचं, इथं लास्टला यायचं आपल्याला. तर लास्टला कुठे गेलं येत आहे. हा तर ही ऑप्शन सिलेक्ट करून ठेवायचं. झालं. आता कट करायचं डायरेक्ट. ह्याला कट करा, ह्याला कट करा. आता बेस बघा एक फ्लो मध्ये चालतो, हळूहळू आवाज कमी होते, ठीक आहे. आता हे टिकटिक बंद करू. आता त्यासोबत एक ठीक आहे. आता ह्याला करू समोर घेऊ. आता यासोबत बघू. तर काय झालं, बेसचा आवाज जास्त झाले. तर बेसचा आवाज इकडनं कमी करू मिक्सर मधनं. 15 ठीक आहे. चला 15 dB ठीक आहे. आता बघू सगळं लावून.
तर असं इंट्रो लावू शकतो. आता काय करू, एक पियानो घेऊ, इथे येऊ, राईट क्लिक करू, एक की पियानो घेऊ बघा, FL कीज, ठीक आहे, कीज, ठीक आहे. आता ह्याला करू कंट्रोल एल केला. तर आता जी ही वर ही केलं ना आपल्या ह्याचे फोर्थ पॅटर्नमध्ये, ह्याला करू कंट्रोल A आणि कंट्रोल C कॉपी केला. आता ह्याला करू कट. तर आता येऊ इथं 5 नंबरला, ठीक आहे. ह्याला करू राईट क्लिक, आपला पियानो बघा ही पियानो, ह्याला करू राईट क्लिक आणि ह्याजवळ पियानो रोल आणि कुठे येत आहे ना, नाही पहिला 2 मिनिट ह्याचं पॅटर्न ठेवू. इथं बघा पॅटर्नसाठी असं होल झालं, ती पॅटर्न 5 करू, मग इथे येऊ पियानो रोलमध्ये येऊ, इथं करू पेस्ट, ठीक आहे. आता झाला पॅटर्न एक तयार. तर बघा आता ह्याची पियानो रोल बघू, पण क्लिक हिंग्स, ठीक आहे. फक्त एवढं लावू, ठीक आहे. बेस्ट झालं. आता काय करायचं, पियानोला थोडं कमी करायचं आपल्याला, नाही बेसला कमी करून बघू. बस 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 बस, थोडं पियानोला पण कमी करू. तर पियानो कीज कुठं आहे, असेल बस, एवढं बाद झालं. तर अशा प्रकारे एक आपलं ही तयार करतो पियानो वगैरे म्हणलं. तर आता तुम्हाला बॉक्सचा ती गेलं असेल तुमच्या डोक्यातनं, हे असं बॉक्स काय असते ती, ठीक आहे, असले बॉक्स तर गेलं असेल. आता बघा ह्याचं थोडं व्हॉल्यूम कमी करू. हां, आता तुम्ही आता ही वरची 3 आहे ती, ठीक आहे. तिसरा पॅटर्न ह्याला साईडला घेतलं. आता फर्स्ट वर लावले त्याला पण थोडं मॅच करेल बघा. सिंपल आहे. आता तुम्ही आता ही फोर्थ वाला ही घेतलं बेस, इथं बघा. आता बघा ह्याला पण मॅच व्हायला लागले ती बेस. आता ही पियानो कीज घेतलं, ठीक आहे, ही पण घेतलं. आता बघा आता बघून आपण एक्झॅक्टली आतापर्यंत काय काय केलं, ठीक आहे. तर आता बघा इथं तुम्हाला दिसेल फर्स्ट वाला बी एक पियानो घेतला आपण. तर ती पियानो इकडे इथं बघा, ही पियानो आहे, सॉरी यार, हां ही पियानो, ह्याच्यामध्ये आपण थोडंफार मिक्सिंग वगैरे काय करू शकतो, इको वगैरे काय करायचं ते करू शकतो, पण आपल्याला करायची गरज नाही. सेकंड वाला बी तीच घेतला, म्हणजे ती दुसरं. तर थर्ड वाला थोडा एक बेस घेतला, सब बेस म्हणा तुम्ही. आणि सेकंड घेतला एक पियानो, ठीक आहे. आणि बाकीचे आपले लूप्स किती आहेत आपले टोटली लूप्स बघा, लूप्स 1 2 थांबा 1 2 3 4 लूप आहेत फक्त, 4 लूप. 4 लूपमध्ये बघा किती धिंगाणा केला आपण. याला काढू, त्याला लावू म्हणून इकडं बघा. 4 मध्ये एवढ्या भारी बीट तयार झाली. तर व्हिडिओ जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हेडफोन घालून ऐका, तेव्हाच कळणार तुम्हाला कुठलं काय चाललंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडायचा तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. DJ विकास फ्रॉमला सबस्क्राईब करा, मेन म्हणलं की महत्व. अजून म्हणतो सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं की मला एक अनुभव भेटतो आणि माझी इच्छा वाटते की असले व्हिडिओ मी बनवा तुमच्यासाठी हेल्पफुल. तर काय विषय नाही, तुम्ही मला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. कारण इंस्टाग्रामवर आपले कसं माहिती आहे का, आपलं एक कंटेंट आहे DJ वरती, डायलॉग वगैरे म्हणतो आणि आपले एक म्युझिक थेरी पण आहे त्याच्यावरती. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमचा DJ विकास, नेक्स्ट टाइम ऑन द वे. बाय बाय.